जळगावमध्ये पाणी टंचाईसोबत दूषित पाणी पुरवठ्याचा गंभीर प्रश्न। सुप्रीम कॉलनीमध्ये दुर्गंधयुक्त पिवळसर तर बालाजी पेठेत जंतुयुक्त पाण्याचा पुरवठा। विकास लवांड यांच्यावरील शाईफेक प्रकरणी संग्राम भंडारेंसह 10 ते 12 जणांवर गुन्हा दाखल। लोणी काळभोर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल। पश्चिम बंगालमध्ये घुमला जय महाराष्ट्रचा नारा। शुभेंदू अधिकारींच्या शपथविधीसाठी मुख्यमंत्री फडणवीस जाताना घोषणा। भाजपच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी। सोशल मीडियावरून होणारी बदनामी थांबवण्यासाठी फडणवीस सरकार कायद्यामध्ये करणार बदल। पोलीस महासंचालक सदानंद दातेंच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत। फडणवीसांकडून शासन निर्णय जारी। मुंबईमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन। विकास लवांड यांच्यावरील शाईफेकच्या घटनेचा निषेध करण्यासाठी केलं आंदोलन। शाईफेकीनंतर कीर्तनकार संग्राम भंडारेंचं स्पष्टीकरण। वारकरी संप्रदायावर वारंवार टीका केल्यानं शाईफेक। लवांडेंनी पिस्तूल आणि इतर विषयांवर केलेले आरोप बिनबुडाचे। निदा खान प्रकरणी एसआयटी चौकशी करावी तसंच इम्तियाज जलील यांना सह आरोपी करावं। मंत्री संजय शिरसाटांची मागणी। वादळी वाऱ्यामुळे पुणे मेट्रोचे पत्रे उडाले। शेडचे पत्रे उडून जुन्या पुणे मुंबई महामार्गावर पडले। प्रवासी थोडक्यात बचावले। पिंपरी चिंचवडमध्ये सोसायटीच्या सुरक्षा रक्षकांकडूनच 4 चिमुकलींवर अत्याचाराचा प्रयत्न। धाडशी चिमुकलींना नराधम अटकेत। नागपूर पोलिसांची मोठी कारवाई। प्रतिबंधित असलेला 6 टन मांगूर मासा जप्त। पोलिसांनी 4 आरोपींना घेतलं ताब्यात। अमरावतीमधील उत्सव मेळ्यात एकाची हत्या। मेला व्यावसायिक श्रीकुमार कर यांची हत्या। आरोपी अजीज खान पोलिसांच्या ताब्यात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।